नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूया जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. रोमानियामधील बुकारेस्टमध्ये शेकडो नागरिक प्रशासनानं कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लावलेल्या निर्बंधांविरोधात रस्त्यावर उतरल्याचं चित्र बघायला मिळालं. शहरात कर्फ्यू लावण्यात आलाय आणि त्यामुळे अनेकांचे व्यवसाय बंद आहेत आणि याच्याच निषेधार्थ नागरिक रस्त्यावर उतरले होते. रोमानियात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे, त्यामुळे रोमानियात प्रशासनाकडून कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. पण आर्थिक नुकसान होत आहे, त्यामुळे हे नागरिक जे आहेत ते आपला रोष व्यक्त करतायत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी बायडन प्रशासन ही आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करते. राष्ट्राध्यक्ष जो बायडन सरकारनं मिशिगनला लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लसीचे डोस दिले होते आणि त्यात देण्यात आलेल्या डोसचं अधिक चांगलं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं आणि नागरिकांच्या अधिकाधिक चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी सोबतच औषधांची उपलब्धताही वाढवण्यासाठी काय नियोजन केलं याची माहिती त्यांनी दिली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे वर्षभर बंद ठेवाव्या लागलेल्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे कोनी बेटावरील सुंदर पार्क. आता साधारण वर्षभरानंतर हे पार्क पुन्हा एकदा नागरिकांसाठी उघडण्यात येणार आहे. पार्कमधील वंडर व्हील आणि सायक्लोन रोलर कोस्टरसह आणखीन बऱ्याच आकर्षक गोष्टी इथे भेट देणाऱ्या लोकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. कोरोनामुळे असलेल्या नियमांचं पालन करत हे या पार्कमध्ये नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. कोलंबियाची राजधानी बोगोटामध्ये कोरोना रुग्णांनी उच्चांक गाठल्यानं शहरात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करण्यात आलाय. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. शहरातील बेड्स फुल झालेत. हा लॉकडाऊन 13 एप्रिलपर्यंत लागू असणार आहे. मात्र असं असलं तरी शहरातील लसीकरण सुरूच राहणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय. फ्लोरिडामधील पनामा शहरातील समुद्र किनाऱ्यांवर चक्रीवादळ धडकलं होतं. तसंच दक्षिण अमेरिकेच्या काही भागातही वादळ आलं होतं. या वादळामुळे लुसानियामधील एका व्यक्तीचा मृत्यूही झालाय. तसंच मिसिसिपीमधील अनेक भागात झाडं पडली असून झाडं उन्मळून पडल्याची देखील उदाहरणं बघायला मिळाली. तसंच या ठिकाणचा विद्युत पुरवठा देखील ठप्प झाला होता. पनामामधील चक्रीवादळाची तीव्रता इतकी होती की समुद्रकिनारी असलेल्या घरांची छतं देखील वाऱ्यासोबत उडून गेली आहेत. घरांचं या ठिकाणी मोठं नुकसान या वादळाने केलं आहे. इंडोनेशियात आलेल्या तीव्र भूकंपामुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय, तर जवळपास 300हून अधिक घरांचं नुकसान झालंय. इंडोनेशियातील मुख्य बेट जावा आणि पर्यटन केंद्र बालीमध्ये मोठं नुकसान झालंय. मात्र परिसरात कोणताही सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. शनिवारी दुपारी 2 वाजता 6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप इथे झाला होता. या भूकंपानंतर नागरिकांना उतरंड असलेल्या ठिकाणांपासून लांब राहण्याचं आवाहन करण्यात आलं. सलग दुसऱ्या आठवड्यात इंडोनेशियाला तीव्र भूकंपाचा झटका बसलाय. स्थानिक सरकारने रहिवाशांना बाहेर काढण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतर लगेच सेंट विन्सेंटच्या पूर्व कॅरेबियन बेटावर शुक्रवारी ला स्प्रियर ज्वालामुखीमध्ये स्फोट झाला. एक दिवस आधी वेस्ट इंडिज विद्यापीठाच्या भूकंपीय संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी ज्वालामुखीच्या या ठिकाणी धूर येत असल्याचा फोटो काढला होता आणि UWI सिस्मिक सेंटरचे संचालक म्हणाले होते की शुक्रवारच्या विस्फोटात राख या ठिकाणी जो स्फोट झाला त्यामध्ये राख 10 किलोमीटरपर्यंत दूर फेकली जात होती असं निरीक्षण देखील त्यांनी नोंदवलं होतं. सेंट विन्सेंटच्या पूर्व कॅरेबियन बेटावर झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर तिथल्या रहिवाशांना त्यांचं स्थलांतर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन करण्यात आलंय. या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर सर्वत्र धुराचे लोट बघायला मिळाले. प्रशासनाच्या आवाहनानंतर जवळपास 16,000 नागरिकांनी तिथून स्थलांतर केलं असून सुरक्षित ठिकाणी त्यांनी आश्रय घेतलाय. ज्या नागरिकांनी स्थलांतर केलं आहे त्यांच्यासाठी प्रशासनाकडून अन्न आणि पाण्याची सोय केली जाते. 1963 मधील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांच्या प्रशासनातील अटॉर्नी जनरल रॅम्सी क्लर्क यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन झालंय. 1978 मध्ये जॉन्सन यांच्या कॅबिनेटमध्ये काम केल्यानंतर त्यांनी न्यूयॉर्कमध्ये खासगी कायद्याचा सराव करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी नागरी हक्क वर्णद्वेष या विरोधात कायम लढा दिला. तसंच इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांच्यासाठी देखील त्यांनी न्यायालयात लढा दिला होता. क्लर्क यांच्यासोबत काम करणाऱ्यांनी यावर शोक व्यक्त केला. राणी एलिझाबेथ सेकंड यांचे पती प्रिन्स फिलिप यांच्या मृत्यूनंतर विंडसर राजवाडा सोडत असताना ब्रिटनचे प्रिन्स एडवर्ड यांनी जनतेच्या सहकार्याबद्दल आभार मानले. प्रिन्स फिलिप यांना ड्यूक ऑफ एडिनबर्ग देखील मानलं जायचं.
त्यांचं शुक्रवारी वयाच्या 99व्या वर्षी निधन झालं. 17 एप्रिलला विंडसर राजवाड्यात शाही अंत्यविधी कार्यक्रम जो आहे तो इथे पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मोजक्याच लोकांना इथे आमंत्रित केले जाणार आहे. ड्यूक ऑफ एडिनबर्ग हे विंडसरचा एक महत्त्वाचा भाग होते. त्यांनी बकिंगहॅम पॅलेसला त्यांचं कार्यालय आणलं आणि विंडसरला त्यांचं घर मानलं होतं. विंडसरचे मेयर फिलिप यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. मेयर जॉन हे 10 वर्षांचे असताना विंडसर पार्कचे फिशिंग करत असताना पहिल्यांदा फिलिप यांना भेटले होते. जॉन यांच्या सोबतच अनेकांनी फिलिप यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. प्रिन्स फिलिप यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी विंडसर पॅलेस बाहेर नागरिकांनी पुष्प अर्पण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने विंडसर पॅलेस बाहेर जमा न होण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं होतं. मात्र नागरिकांनी या आवाहनाकडेही दुर्लक्ष करत विंडसर बाहेर गर्दी केली होती. यावेळी अनेकांनी फिलिप हे विंडसरचे वडील होते अशी भावना व्यक्त केली. प्रिन्स फिलिप यांच्या स्मरणार्थ अनेकांनी लंडनमधील बकिंगहॅम पॅलेस बाहेर फुलं वाहून फिलिप यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी नागरिकांनी फिलिप यांच्या आठवणींना उजाळा दिला. फिलिप हे आमच्यासाठी हिरो होते आणि त्यांच्याकडे आम्ही कायम आशेने बघायचो अशी भावना एका नागरिकानं व्यक्त केली. फिलिप यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या निधनामुळे लंडनमधील अनेकांना दुःख झालं. ब्रिटनचे युवराज प्रिन्स चार्ल्स यांनीही वडिलांना श्रद्धांजली वाहिली. वडिलांचं निधन झाल्यानंतर राणी एलिझाबेथ आणि कुटुंबियांना जगभरातून सांत्वनपर संदेश येत आहेत. या सांत्वनाबद्दल, प्रेमाबद्दल मनापासून कृतज्ञ असल्याचं प्रिन्स चार्ल्स यांनी म्हटलंय. 17 एप्रिलला प्रिन्स फिलिप यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे आणि त्यासाठीच्या तयारीचाही प्रिन्स चार्ल्स यांनी आढावा घेतला. कोरोना संकटामुळे सामान्य नागरिकांना अंत्यविधीला उपस्थित राहता येणार नाही. ऑस्ट्रेलियातही प्रिन्स फिलिप यांच्या निधनामुळे एका सांत्वनपर श्रद्धांजली प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही सभा या ठिकाणी पार पडली. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यावेळी सपत्नीक उपस्थित होते. सिडनीतल्या सेंट अँड्रूज चर्चमध्ये ही श्रद्धांजली प्रार्थना सभा होती आणि यावेळी फिलिप यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करण्यासाठी एक सांत्वन पुस्तिकाही ठेवण्यात आली होती. इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये प्रिन्स फिलिप यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. खेळादरम्यान सर्व खेळाडूंनी 2 मिनिटे शांतता ठेवून श्रद्धांजली अर्पण केली. वयाच्या 99व्या वर्षी झालेल्या फिलिप यांच्या मृत्यूप्रती आदर दाखवत खेळाडूंनी हाताला काळ्या फिती बांधल्या होत्या आणि झेंडे फडकवले. नौदलानं देखील माजी नौदल अधिकारी आणि राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलिप यांना मानवंदना दिली आहे. प्रिन्स फिलिप यांनी दुसऱ्या जागतिक महायुद्धात शाही नौदलात काम केलं होतं. त्यांनी 1939 मध्ये शाही नौदल कॅडेट म्हणून नौदलात रुजू झाले होते आणि एक कमांडर म्हणून ते निवृत्त झाले. गेल्या महिन्याच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर नवीन सरकार स्थापन करण्याचा आदेश देण्यात आल्यानंतर शेकडो इस्रायलींनी जेरुसलेममध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरोधात शनिवारी पुन्हा निषेध सुरू केलाय. यावेळी आंदोलना दरम्यान क्राईम मिनिस्टर असे फलक देखील आंदोलकांनी यावेळी क्राईम मिनिस्टर असे फलक देखील फडकवले. भ्रष्टाचाराचे आरोप असताना नेतान्याहू पंतप्रधान पदावर असू शकत नाहीत असं या आंदोलकांचं म्हणणं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर आणखी एक मोठा आरोप करण्यात आलाय. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या खटल्यातील सरकारी वकिलांना सोमवारी बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप होतोय. राष्ट्रीय दूरचित्रवाणी निवेदनात नेतान्याहू म्हणाले होते की त्यांच्यावरील खटला हा देशातील नागरिकांच्या इच्छेला धोक्यात आणतोय. आपल्यावर होत असलेले सगळे आरोप हे चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत. नेतान्याहू यांच्यावर 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये फसवणूक, विश्वासभंग आणि लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. सोमवारी झालेल्या कारवाईत 2 महिन्यांमधील पहिल्यांदाच खुलाशाच्या टप्प्याची सुरुवात झाली, ज्यामध्ये पंतप्रधानांविरोधात बाजू मांडण्यासाठी साक्षीदारांची लांबलचक रांग आहे. बातमी पेरूतून. दक्षिण अमेरिकेत कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत नागरिकांमध्ये नाराजी आहे. तर अशाच वातावरणात रविवारी होणाऱ्या देशाच्या अध्यक्ष आणि काँग्रेसच्या निवडणुकांसाठी पेरूमध्ये तयारीही करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाची भीती असल्यामुळे मतदानावेळी कोरोना नियमांचं पालन होण्याच्या दृष्टीनं मतदानाचं तसं नियोजन करण्यात आलं आहे. तुर्कीच्या राष्ट्रपतींनी शनिवारी युक्रेनमधील संघर्ष थांबवण्यासाठी संवाद साधला आणि सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी आपण चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची त्यांनी विनंती केली आहे. यावेळी काळ्या समुद्राच्या सुरक्षेबाबतही चर्चा करण्यात आली. 1999 मध्ये झालेल्या युद्धादरम्यान कोसोव्होमधून हद्दपार झालेल्या शेकडो वांशिक अल्बानियन नागरिकांच्या स्मृतींसाठी एक भिंत उभारण्यात आली आहे. उद्घाटन शनिवारी
या ठिकाणी करण्यात आलं या भिंतीचं आणि या मेमोरियल वॉलचं उद्घाटन प्रसंगी अनेक जण या ठिकाणी जमले होते. पर्यावरणाचं चांगल्या प्रकारे संरक्षण केलं जावं या मागणीसाठी हजारो नागरिक सर्बियाची राजधानी बेलग्रेडच्या रस्त्यांवर उतरले होते. सर्बियात गेल्या अनेक दशकांपासून हवा प्रदूषणाच्या समस्या निर्माण होत आहेत. युरोपियन युनियनमध्ये जाण्याची इच्छा बाळगणाऱ्या सर्बियाला कचरा व्यवस्थापन, हवा आणि नदी प्रदूषण आणि बेलग्रेडसह अनेक शहरांमध्ये कचरा पाण्याचं नियमित नियोजन नसणं अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. आणि त्याचसाठी या नागरिकांनी आंदोलनाची भूमिका घेत रस्त्यावर उतरून पर्यावरणासाठी हे आंदोलन जे आहे ते केलं आहे. जिबुतीमध्ये शुक्रवारी राष्ट्रपती पदासाठी मतदान झालं. राष्ट्रपती इस्माईल ओमर गुलेहसह छोट्या पण रणनीतीच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या देशांमधील राष्ट्रपती पदासाठी 5व्यांदा इच्छुक होते आणि त्यामुळे 73 वर्षीय गुलेह यांच्यासमोर फक्त एकच आव्हान होतं आणि ते म्हणजे अपक्ष उमेदवार झाकरिया इस्माईल फराह यांचं. त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीनं आपला प्रचार लवकर थांबवला होता. हे आव्हान त्यांनी लिलया पेललंय. तर गुलेह हे 5व्यांदा जिबुतीच्या राष्ट्रपतीपदी निवडून आले आहेत. आणि जगभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. का तोडलीस पिगी बँक? पैसे हवे होते तर माझ्याकडून घ्यायचे ना. तुझ्या बर्थडे गिफ्टचे पैसे तुझ्याकडूनच घ्यायचे. तू औषधी झालास वेदनांचे. डेटॉल आपल्याच्या संरक्षणासाठी कणखर आधार. आता हे प्रमाणित आहे की डेटॉल कोविड-19 व्हायरस विरुद्ध प्रभावी आहे. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बाय प्रोफेशन आणि फोटोग्राफर बाय पॅशन. थँक्स टू 96 कुळी मराठा मॅट्रिमनी मला भेटली सायली, जिचा लव्ह फॉर ट्रॅव्हल माझ्या पॅशन करता परफेक्ट आहे. माझ्या फोटोजच्या मागे माझा कॅमेरा नसतो, माझी बायको असते. 96 कुळी मराठा मॅट्रिमनी. हे घाल. बट ऑल दिस हेअर आणि आता सॅलॉनला जायचं रिस्की आहे ना. हे आहे माझं घरातलं सॅलॉन. पण हेअर रिमूव्हल क्रीम काळं पाडतं ना. वीट अगदी उजळवतं आणि हे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे. वापरायला सोपं. वीट हेअर रिमूव्हल क्रीम डेड स्किन दूर करतं आणि छोट्यात छोटे केस काढतं. सॅला सारखे स्मूथ फिनिश घरच्या घरी. स्टे होम, स्टे सेफ. जस्ट वीट इट. जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो. साजरा करूया महासोहळा. जय जयकार क्रांती सूर्याचा आज दुपारी 1 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता आपल्या सोनी मराठीवर. सादर आहे नवीन संतूर हँडवॉश. यात आहेत चंदनाचे गुण जे प्रत्येक वेळी हात धुतल्यावर जर्म्सवर राहतात कडक आणि हातांना बनवतात नेहमीच सॉफ्ट. नवीन संतूर हँडवॉश, प्रत्येक स्पर्शामध्ये कोमलता. जर्म्सचा पाऊस पडला तर शर्ट अम्ब्रेला बनला बिचारा आणि मास्क बनला हा रुमाल, ज्याचे झाले वाईट हाल. आता बघाल कशी ही ट्राउझर टॉवेल बनेल. उफ. जेव्हा कपड्यांमध्ये इतके जर्म्स असतील जमलेले, तेव्हा एकटा डिटर्जंट हलका पडतो. म्हणून नवीन डेटॉल लॉन्ड्री सॅनिटायझर दरवेळी डिटर्जंटच्या सोबत हा करतो जर्म्स पासून संरक्षण आणि देतो संपूर्ण स्वच्छता. डेटॉल लॉन्ड्री सॅनिटायझर, परफेक्ट लॉन्ड्रीची नवी पद्धत. हिऱ्यासारख्या शरीराला चमकवते एलॉइस हेअर रिमूव्हल क्रीम. त्वचा होईल चमकदार आणि मुलायम. एलॉइस हेअर रिमूव्हल क्रीम. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या जगभरातून. उत्तर कोरियाचे सुप्रीम लीडर किम जोंग उन यांनी तीव्र आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी आणखीन एक कठोर पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. तर तिकडे उत्तर कोरियावर निर्बंध लादण्याचा अर्थ उत्तर कोरियाच्या जनतेला लक्ष्य केलं जाते असा होत नाही, असं स्पष्टीकरण शुक्रवारी व्हाईट हाऊसने दिलंय. महत्त्वाचं म्हणजे किम यांनी प्रथमच सद्य परिस्थितीची तुलना 1990 साली पडलेल्या दुष्काळाशी केली आणि आर्थिकदृष्ट्या परिस्थिती बिकट असल्याचं मान्य केलंय. 1990च्या दुष्काळात शेकडो हजारो लोकांचा या ठिकाणी मृत्यू झाला होता. जोपर्यंत देशाचं नेतृत्व अधिकाधिक सुधारणांनी होत नाही, तोपर्यंत बेरूतच्या नष्ट झालेल्या बंदराच्या पुनर्बांधणीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणतीही आर्थिक मदत मिळणार नाही, असं वक्तव्य जर्मन राजदूतांनी लेबननला उद्देशून म्हटलंय.
अँड्रिया स्किंडल यांनी लेबनीजच्या राजकीय नेत्यांना आवाहन केलं आहे की त्यांनी आवश्यक बदल करण्याच्या दृष्टीनं अत्यंत वेगवानपणे सरकार उभारणीच्या दिशेनं पाऊल टाकावं, जेणेकरून देशाची परिस्थिती लवकरात लवकर सुधारण्यास मदत होईल. बोलिव्हियन्सने तलावाच्या स्वच्छतेचं काम हाती घेतलं. इथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य बघायला मिळतं आणि त्याचमुळे आता ही स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. 500 पोलीस अधिकाऱ्यांसह पालिका कर्मचारी या स्वच्छता मोहिमेत कामाला लागले. मॉस्कोच्या न्यायाधीशांनी सोमवारी रशियातील प्रमुख विरोधक राजकारणी ल्युबोव सोबोल यांना देशातून बेदखल करण्याचे आदेश दिले आहेत. या महिला राजकीय नेत्यावर FSB या गुप्तहेर संस्थेची एजंट असल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. तसंच रशियाचे प्रमुख विरोधी पक्षनेते अलेक्सी नाव्हल्नी यांनी तर त्यांच्यावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप केला होता. दरम्यान रशियामध्ये व्लादिमीर पुतीन यांच्या सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या खटल्यात किंवा आरोपात अडकवलं जात असल्याचा आरोप सुद्धा विरोधकांनी या निमित्तानं केला आहे. बातमी तुर्कस्तानमधून 100 पेक्षा अधिक माजी नौदल अधिकाऱ्यांच्या गटानं आंतरराष्ट्रीय नौवहन कराराबद्दल आपली वचनबद्धता जाहीर केल्यानंतर तुर्की सरकारनं सोमवारी 10 सेवानिवृत्त ॲडमिरलना ताब्यात घेतलेला आहे. 103 सेवानिवृत्तांना 1932च्या मॉन्स्ट्रेट्स कराराशी आपली वचनबद्धता दर्शवणाऱ्या निवेदनावर स्वाक्षरी त्यांनी केलेली आहे. सध्याच्या तुर्कस्तानच्या सरकारला ते मंजूर नाही आणि त्याचमुळे चौकशी करण्यासाठी म्हणून सरकारनं सुमारे 150 माजी नौदल अधिकाऱ्यांना तातडीनं अटक करण्याचे आदेश दिले होते. वयस्कर अधिकाऱ्यांना सोडून बाकी सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या कराराच्या माध्यमातून काळ्या समुद्रातील वाहतुकीचं नियमन केलं जातं. लिबियाचे पंतप्रधान अब्दुल हमीद देबी यांनी त्रिपोली येथे त्रिपक्षीय चर्चेचं आयोजन केलं होतं. या चर्चेसाठी इटली आणि ग्रीसचे नेते सुद्धा उपस्थित होते. गेल्या महिन्यात अस्तित्वात आलेल्या लिबियातील सरकारला आता शांतता आणि स्थिरतेच्या दिशेनं पुढे जायचंय. सध्याची युद्धबंदी कायम राहण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं इटलीचे पंतप्रधान मारिया द्रॅगी यांनी म्हटलंय. अर्कान्सासचे राज्यपाल आसा हचिन्सन यांनी काही कायद्यांवर बंदी घातली आहे. लिंग निदान चाचणी किंवा ट्रान्सजेंडर युवकांवरील शस्त्रक्रियेवर बंदी घालणारे हे पहिलंच राज्य असणार आहे. परंतु इथल्या लोकप्रतिनिधींनी यावर आक्षेप घेतलाय. राज्यपालांनी लिंग चाचणी करून त्यांच्या हार्मोन्समध्ये बदल करणाऱ्या शस्त्रक्रिया न करण्याचा आरोग्य विभागाला तसे आदेश दिले आहेत. अफगाणिस्तानमध्ये पोलिओच्या विरोधातील मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलिओचं उच्चाटन करण्यासाठी मुलांना मोठ्या प्रमाणात पोलिओचा डोस दिला जातो. 2010 पासून या मोहिमेअंतर्गत कर्मचारी मुलांचं लसीकरण करण्यासाठी अगदी घराघरांमध्ये जाऊन मुलांना पोलिओची लस देत आहेत. पोलिओ विरोधातल्या या मोहिमेत जे कर्मचारी मुलांना लस देण्याचं काम करतायत त्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा अधिक समावेश आहे. बाब फायदेशीर ठरत आहे, जेणेकरून महिला कर्मचारी मुलांच्या मातांशी चांगला संवाद साधून आई आणि मुलाला एक विश्वासपूर्ण वातावरण देऊ शकतात. आणि जगभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची, पण जाता जाता एक महत्त्वाची आठवण पुन्हा एकदा, मास्क घाला आणि कोरोनापासून स्वतःला सुरक्षित ठेवा.